तर टॉस सुद्धा केला गेला होता आणि खऱ्या अर्थाने मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे मास्टर माइंड कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आहे असे सचिन राणे सर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. या अगोदरचा सामना हातातून निसटत होता, परंतु निसटत असलेला सामना जो आहे तो कुठेतरी मात्र या ठिकाणी आपल्या संघाच्या बाजूने ओढून आणण्यामध्ये मात्र त्यांचा खूप मोलाचा वाटा राहिला. सामनावीराचे मानकरी सुद्धा ठरले. चला आता जाऊया मात्र सेकंड लास्ट मॅच कडे. आजच्या रात्रीतले या उर्वरित 2 सामन्यांचा खेळ मात्र या ठिकाणी आपण बघणार आहोत. मंगेश नारकर मित्रमंडळाचं भव्य दिव्य आयोजन वाय चषक 2025 15व पर्व आपण बघत आहात. स्ट्राईक वरती मात्र छोटा पॅकेट बडा धमाका मॅन फ्रॉम अंबोली अंधेरी आणि बॉलिंग मार्क वरती मात्र त्या ठिकाणी दीपल शहाच्या समोर म्हणजे पचीच्या समोर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो रिजवान. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच असणार आहे. अनुभव विरुद्ध अनुभव असा सामना खूप कमी वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स अशा सामन्यामध्ये मात्र आता कोणाचा संघ वरचढ ठरणार हे आपल्याला पाहायचं आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर स्टार 11 आहे जो कल्याणचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला अंधेरी म्हणजे पुन्हा एकदा मात्र सेंट्रल लाईन वर्सेस वेस्टर्न लाईन अशी मॅच. 1 मिनिट मॅच थांबवा, 1च मिनिट मॅच थांबवा. आपली लिंक जी आहे ती थोडीशी चेंज होणार आहे कारण आजची स्ट्रीम जी आहे ती एंड होते आणि त्यामुळे मात्र आपल्याला नवीन लिंक क्रिएट करायची आहे. 12 वाजून गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला लिंक आणि आपल्याला नवीन लिंक ग्रुपवर शेअर केली जाईल. चला सामन्याला सुरुवात करायला हरकत नाहीये. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत कल्पेश ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर संदीप बावडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार 11 कल्याण आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर असल्फा पॅकर दीपल शाह विरुद्ध रिजवान. पहिला बॉल या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. प्रेक्षकांकडून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. महत्वाची मॅच आहे. कोण खेळणार सेमीफायनल चिठ्ठ्यांद्वारे हे सर्व मात्र नक्की केलं जाईल परंतु या वेळेला पहिली धाव आली आहे दीपल शाह पचीच्या माध्यमातून. सचिन राणे नावाप्रमाणे मात्र साजेशी अशी खेळी करावी लागणार आहे आज. ब्रँड ऑफ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मिस्टर सचिन राणे. या वेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मात्र मिडॉनच्या दिशेला फटका खेळला जातोय. रन घेण्याचा कोणताही चान्स त्या ठिकाणी मिळत नाहीये, कोणतीही संधी त्या ठिकाणी मिळत नाहीये. एक से बडकर एक, जशास तसं तोडीस तोड, काटेकी टक्कर. आणि हा रात्रीचा खेळ चाले. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण पुढे जाणार. या वेळेला जबरदस्त स्ट्रोक सचिन राणे ब्रँडेड चौकार पाहायला मिळेल. माने या ना माने मेरा नाम है सचिन राणे. आत्मविश्वास इतका होता ना या फटक्यामध्ये की फटका खेळल्यानंतर किंचितही जागेवरून हल्ले नाहीत. ज्या पद्धतीने सचिन रमेश तेंडुलकर सर स्ट्रेट ड्राईव्ह मारल्यानंतर जागेवरून किंचितही हलायचे नाहीत ना, हा स्क्वेअर कट खेळल्यानंतर मात्र ब्रँड दाखवलाय आपल्या नावाचा सचिन राणे. या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड.
जगाच्या पाठीवरचा कोणताही गोलंदाज असू दे, स्ट्रेट ड्राईव्ह मारल्यानंतर किती वेगाने बॉल टाकू द्या, मै खेलेगा. नाक फुटलं तरी मात्र त्या ठिकाणी खेळायची क्षमता असलेला खेळाडू आणि नावाला साजेशी खेळी. ओ हो हो, जबरदस्त स्ट्रोक आणि पुन्हा एकदा बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. या मैदानावरती जसं वानखेडे स्टेडियम वरती नाव ऐकायला मिळायचं फक्त सचिन सचिन, तसं सहकार नगर वडाळ्याच्या मैदानावरती फक्त एकच नाव ऐकायला मिळणार आहे, फक्त सचिन सचिन. आणि ते नाव आहे सचिन राणे, असल्फा पॅकर. आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 कल्याण. पुन्हा एकदा मात्र बॅकफुट वर जाऊन ओरम टेनिस बॉल क्रिकेटचा चंद्रा म्हणजे चंद्रकांत शिंदे सर, मास्टर माइंड कॅप्टन म्हणून राहुल 11ची संपूर्ण दारोमदार त्यांनी कित्येक वर्ष सांभाळली. अशी आज असल्फा पॅकर कडून सचिन राणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती डबल डिजिट मध्ये, दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला बघायला मिळतात. 2 चौकार. डील मात्र करायची ती फक्त चौकारामध्ये, आणि चौकारामध्ये डील करायची असेल तर मात्र एखादा दुसरा डॉट बॉल गेला तरी चालेल, काही हरकत नाही. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव मला वाटतं या पर्वाची, या स्पर्धेची सगळीच्या सगळी पर्व खेळलेला हा खेळाडू आहे. आणि हर्षद आलेत गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 घेऊन. स्टार 11 कल्याण त्यांनी सुद्धा भल्या भल्या संघांना आता माघारी टाकत मात्र या ठिकाणी इथपर्यंत आपलं प्रवास करून या सामन्यामध्ये प्रवेश मिळवलाय. तर हर्षदच्या हातामध्ये दुसरी ओव्हर सोपवली जाते. स्ट्राइक वरती दीपल शाह अपाची. त्या दिवशीच हरीश पंड्या सरांनी त्याला पची हे नाव का पडलं हे सांगितलं. एकदा बिल्डिंगच्या खाली क्रिकेट खेळत होता, त्याच्या आईने बोलवलं त्याला घरी, तर तो म्हणा आपल्या मम्मीला की पची आवचू, म्हणून त्याला ते पची हे नाव पडलंय. आणि कित्येक वर्ष आंबोली संघासाठी जोएल हॅलन गार्डनवरचा तो प्रॅक्टिसचा सरावचा वेळ आपण त्याने दिलेला गेलेला पाहिला. आणि तिथून मात्र जो आपला प्रवास त्याने अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला सुरू केला आणि तिथून पासून आजपर्यंत चांगला चेंडू या वेळेला बघायला मिळतो. हर्षदचा सुद्धा मात्र त्या ठिकाणी एक जबरदस्त गोलंदाजीचा प्रयत्न तिकडे केला जातोय. आज कल्याणवरून मुंबईत आलेत, मुंबई नव्हे तर दक्षिण मुंबईत आलेत, वडाळ्यामध्ये आलेत, सहकार नगर मध्ये आलेत आणि जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी हर्षद याचं. पुन्हा एकदा मात्र बॉटम हँडचा वापर केला आहे. मिड विकेटला फिल्डर आहे. एक सिंगल धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी मिळू शकेल, पण कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. रुको जरा सबर करो, बोला ना धक्काबुक्की करने का नहीं. सचिन राणे ने दिला आत्मविश्वास आपल्या टीमला. अनुभवाची शिदोरी गाठीशी आहे आणि आपल्या टीमला सांगितलं सचिनने की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक्सपिरियन्स मॅटर्स. अनुभव खूप मोठी गोष्ट आहे. अक्कल तुम्हाला काजू बदाम खाल्ल्याने येत नाही, अक्कल तुम्हाला एक्सपिरियन्स मधून येते, अक्कल तुम्हाला अनुभवातून येते. आपण काल काय केलं यापेक्षा आपण आज काय करतोय हे जास्त महत्वाचं आहे. ज्या चुका तुम्ही काल केलात त्या आज केला नाही तर समजा की तुम्ही आज यशस्वी झालात. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय, पण काय फिल्डिंग केली आहे. वा मित्रांनो, या फिल्डरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर, होऊन जाऊन द्या टाळ्यांचा कडकडाट. काबिले तारीफ फिल्डिंग जीतू.
चौक्याला मात्र फक्त एका धावेमध्ये कन्वर्ट केलं या खेळाडूने. आपलं 100 नव्हे 200% इथे द्यावं लागणार आहे प्रत्येक खेळाडूला. यावेळेला एक हाती फटका. सचिन राणे सांगतात ये तो मेरे बाएं हाथ का खेल है. नो बॉल आहे आणि त्यानंतर मात्र पुढचा बॉल आपण बघूया. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा रन्स घेतली जातील का. धावफलकात बदल घडतोय. एक क्वालिटी दर्जेदार क्रिकेट आपण आज पाहतोय या सर्व लेजेंडरी प्लेयर्सचं. गेली कित्येक वर्ष आपल्या आयुष्यातली समर्पित केली या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटसाठी असे खेळाडू आज आपल्याला मैदानावरती बघायला मिळत आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये. यावेळेला सचिन राणे बीट झाले आहेत. निर्धाव चेंडूने सांगत होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 15 धावा धावफलकावरती. 7.5ची सरासरी. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ओपनिंग पेअर अजूनही मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला आपण जर पाहिलं तर दीपल शहा 5 चेंडू 3 धावांवरती बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने सचिन राणे 8 चेंडू 10 वरती बॅटिंग करतोय. हर्षदने मात्र या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या. दोन धावा या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर गरजेच्या आहेत. कुठेतरी मात्र ज्या ठिकाणी बरोबरी करू शकतील. टोटल स्कोर जर आपण पाहिला सध्या तर 15 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळत आहेत. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते हे आपल्याला आता मात्र बघायचं आहे. दीपल शहा अजूनही मैदानावरती आहे. सचिन राणे अजूनही मैदानावरती आहे. बॉलिंग मार्क वरती मात्र अरुण आपल्याला पाहायला मिळतील. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा खेळाडू आहे दीपल शहा. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सचिन राणे. अरुणचा पहिला बॉल दीपलसाठी. पहिला बॉल या वेळेला मात्र चांगला फटका तिकडे खेळला गेलाय. परंतु या फिल्डरची मात्र करावी तितकी तारीफ कमी आहे. करावं तितकं कौतुक कमी आहे. उद्या बरोबर सकाळी 9:15ला रिपोर्टिंग करायचं आहे. श्री 11 दिवा डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात मात्र वामिका स्टार पालघर. जर आपण ही मॅच बघत असाल तर आपल्याला ही सूचना दिली जाते. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेला फटका तिकडे बघायला मिळतोय. एकेका धावेने मात्र या ठिकाणी रिव्ह्यू कशासाठी मागितला गेलाय. नो बॉल साठी मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे टीव्ही अंपायर कडे. कसला रिव्ह्यू अंपायर. साइड साठी. असल्फा 11 आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर स्टार 11 कल्याण. साइड साठी मात्र ऍक्शन रिव्ह्यू मागितलाय. DRS आणि फेअर डिलिव्हरी आहे. आक्षेप घेतला होता मात्र सचिन राणे यांनी या
स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर कित्येक वर्ष आपली घालवलेली आहेत, कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये खेळलेली आहेत, पण हा निर्णय मात्र त्यांचा चुकलाय, आपला रिव्ह्यू मात्र त्यांनी गमावलाय. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. रिजवानचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक सिंगल तिकडे मात्र बघायला मिळेल दीपल शहाच्या बॅटमधून, पचीच्या बॅटमधून. यानंतर मात्र 3 संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत. फक्त हे पाहायचंय की या मॅचचा विजेता कोण असेल. पहिल्या डावाचा खेळ सध्या आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते बिनगडी बाद 18 या धावसंख्येवरती. या वेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच धाटणीचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. एक एक धावही क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. कालही आपण जसं म्हटलं की मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, तसं मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल आणि डबल. प्रत्येक बॉलवर तुम्ही चौकार नाही ठोकू शकत, परंतु प्रत्येक बॉलवरती सिंगल तरी तुम्ही घेऊ शकता. 4 सिंगल आपण बघतोय 4 बॉलवरती आतापर्यंत घेतल्या गेल्यात. पुन्हा एकदा मात्र सिंगलचाच प्रयत्न आणि या वेळेला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडला आणि डायरेक्ट हिट. हा काला नाही, हा लाल हिट आहे. सिग्नल लाल झालाय आणि दीपलला माघारी परतावं लागेल. लगता है बचपन में कंचे बहुत अच्छे खेले थे. लहानपणी लगोरी खूप चांगला खेळलाय हा खेळाडू. फिल्डिंग जशी केली आहे तसाच मात्र थ्रोही फेकलाय. मित्रांनो, मला वाटतं या खेळाडूसाठी जर टाळ्या नाही वाजल्या तर थोडासा अन्याय होईल या खेळाडूवरती. मगाशी काय चौकार अडवलाय आणि चौकार अडवल्यासोबतच हा थ्रोही तितकाच महत्वपूर्ण राहिला या स्पर्धेमध्ये. या थ्रोची रील ही तितकीच व्हायरल होईल, कारण विकेट कोणाचा आलाय तर दीपल शाह पची सारख्या फलंदाजाचा या थ्रोमुळे. नवीन बॅटर मैदानावरती. यावेळेला स्वीप केलाय, झाडू मारली आहे मैदानावरती आणि इथे मात्र आता टेबल साफ. 4 धावा, चौकार येतोय. निमेश आलेले बॅटिंगला आणि निमेशने मात्र काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होतीये. पहिल्या 4 बॉलवर 4 सिंगल घेतले, 5व्या बॉलवर 1 सिंगल घेऊन दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दीपल बाद झाला आणि निमेश जसा मैदानाच्या आतमध्ये आला आणखीन एक चौकार त्याने ठोकला आणि शेवटच्या बॉलवर मात्र प्रत्युत्तर दिलं आपल्या समोरच्या विकेटच्या पटकावणाऱ्या गोलंदाजाला आणि त्यानंतर मात्र हा चौकार संपल्यानंतर ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 धावा आणि आजच मात्र या ठिकाणी 450 चौकार या स्पर्धेतले मित्रांनो पूर्ण झाले. 452वा चौकार या मॅच मध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळतोय तो निमेशच्या बॅटमधून. उद्याचा दिवस अजून बाकी आहे. जबरदस्त स्ट्रोक आणि 453 453वा चौकार. माने या ना माने मेरा नाम है सचिन राणे. ब्रँड इज अ ब्रँड. हर्षद आले बॉलिंग वरती.
आणि हर्षदच्या गोलंदाजीवरती तुटून पडलाय सचिन. चौकाराची वाढ 28 धावा. शाब्बास माझ्या भावा, तूच आहे ससल्पा पॅकरचा छावा. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेन बॉल. हर्षलची ही तारीफ करावी लागेल. एक तेरी तो एक मेरी, एक चौकार तर एक डॉट बॉल. या वेळेला बॉटम हँडचा वापर आपल्याला पाहायला मिळतो आणि आणखीन एक चेंडू दन 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 करत सीमारेषा पार 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 पार. चौकार. आता यानंतर काय ऐकायला मिळणार? चिठ्ठी आई है, आई है, चिठ्ठी आई है. शार्विल 11 आहे, त्यानंतर ओमकार मलाड आहे आणि या दोन टीम मधला विजेता संघ आहे. सचिन राणे. या वेळेला मात्र टॅप केलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सचिन राणे, निमेश मात्र त्यांच्यासोबत बॅटिंगसाठी. संघाची धावसंख्या मात्र सध्या आपण बघतोय ती 33 फॉर 1. एक गडी बाद 33 धावा आफ्टर 3.4. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. महागडी ओव्हर आहे. या वेळेला मात्र मिड ऑफला खेळलेला फटका मात्र पुन्हा एकदा. आज मला वाटतं असल्फा पॅकर नशीब घेऊन आली आहे. ते म्हणतात ना की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा कोणाला काहीच मिळत नाही. सचिन राणे तुम्ही किती प्रयत्न करा, किती मेहनत करा, परंतु नशीब जर तुमच्या सोबत नसेल ना तर तुम्हाला यश मिळूच शकत नाही. आणि जोपर्यंत सचिन राणे आहे म्हणजे असं म्हणू शकतो की अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जब तक सूरज चांद रहेगा सचिन राणे का नाम रहेगा. ओव्हर 40चा गट. आणि या वेळेला पुन्हा एकदा ओहो काय फिल्डिंग केली आहे. पुन्हा एकदा या खेळाडूचं मात्र कौतुक करावं लागेल. मला वाटतं बाउंड्रीवरती सजवण्यासाठी 6-6 फुटाचे 3-4 खेळाडू घेऊन आले सोबत. कल्याणची टीम आहे. सीधा कल्याण से क्या. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. एक गडी बाद 35 धावा धावफलकावरती. आणि जितूच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली आहे. शेवटची ओव्हर आहे, निर्णायक ओव्हर आहे. बघूया आता या ओव्हर मधून काय घडणार, काय बिघडणार. विकेट विकेट आणि विकेटच्या शोधामध्ये मात्र आज आपल्याला पाहायला मिळते ती स्टार 11. जितू आलेत बॉलिंग मार्क वरती. आणि पॉवर प्लेचं षटक
कल्पेश ठाकूर आणि आमचे संदीप संदीप वावडेकर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 मॅचचा जिम्मा त्यांच्यावरती सोपवला गेला. ही जिम्मेदारी मात्र त्यांच्या खांद्यावरती आहे. आज जितूने जबरदस्त फिल्डिंग सुद्धा केली आहे. काबिले तारीफ, कौतुकास्पद फिल्डिंग. परंतु कौतुक मात्र इथे सचिन राणे यांचं सुद्धा होईल. पस्तीस फिल्डिंग चेक केली जाते कारण 3च फिल्डर बाहेर सजवायचे आहेत. जितूचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल, दांडी दांडी दांडी, गुल. सचिन राणे बॅक टू द डगआउट. या वेळेला आत येईल का बाहेर जाईल हेच कळालं नाही. हलका टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल आतल्या बाजूला वळण घेताना बघायला मिळाला आणि त्रिफळा उद्ध्वस्त ऑफस्टिकचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. सचिन राणे. मोठी खेळी मात्र या ठिकाणी या जवळ समाप्त होताना आपल्याला बघायला मिळते. आणि आता दीपू आलाय मैदानाच्या आतमध्ये. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नावाची चर्चा राहिली असा दीपू मैदानाच्या आतमध्ये. कित्येक वर्ष या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं अशा दीपूच्या बॅट मधून मात्र या वेळेला दे दनादन वाय चषक चौकार. या खेळाडूमध्ये एक वेगळा स्वॅग आहे, एक वेगळा ऍटिट्यूड आहे. त्याला माहिती आहे हा बॉलर काय बॉल टाकणार आणि मी त्याला हसत हसत चौका मारू शकतो हे त्यांनी आज दाखवून दिलं. पटका खेळत असताना पण त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल होती. आणि का मला अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा बेताज बादशाह म्हणून ओळखलं जाताना ती ओळख आज मात्र दीपूने पुन्हा एकदा पटवून दिली आहे संपूर्ण मुंबईकरांना, या संपूर्ण महाराष्ट्रातल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट चाहत्यांना. आणि या वेळेला मात्र प्रेशर बनवलाय. गोलंदाजाचं मानसिक संतुलन मात्र बिघडवलंय मागील चौकाराने. तू जितू तर मी दीपू. या वेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक केलाय पण फिल्डिंग तितकीच जबरदस्त पाहायला मिळाली आहे. मिड ऑन मध्ये बॉलला अडवलं जात आहे. जशास तसं, तोडीस तोड. तू शेर तो मैं सव्वा शेर, एक तेरी तू एक मेरी. हे क्रिकेटचं समीकरण आहे. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा डाऊन द लेग साइड. धावसंख्या मात्र आता फायटिंग स्कोर वरती ऍटलीस्ट जाऊन पोचली आहे. 41 ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. या वेळेला टॅप केलाय बॉल, नजर बसली आहे आणि या नजरेची कमाल आहे आणि इथे धमाल आहे. हा आहे वाय चषक, हा आहे दीपू. तू जितू आहेस तर मी दीपू आहे. 1 बाउन्स फिल्डरच्या मस्तक वर दस्तक देत आणखीन एक चौकार दीपूच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा मात्र सेंट्रल लाईन वर्सेस हार्बर लाईन असा सामना, सेंट्रल लाईन वर्सेस वेस्टर्न लाईन असा सामना. एका बाजूला कल्याण आहे, एका बाजूला मात्र असल्फा म्हणजे घाटकोपर आणि अंधेरी दोघांच्या मध्ये येणारं हे स्थान आहे. पण उद्या सर्वांना यायचंय दादरलाच. जर सेंट्रलने याल तरी दादरला, वेस्टर्नने याल तरी दादरला आणि हार्बरने आलात तर मग फक्त वडाळ्याला. चांगला फटका तिकडे मात्र फिल्डर आहेत आणि फिल्डिंग मध्ये थोडीशी गडबड. चुकीला माफी नाही आणि चुकीला माफी नाही.
काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. टोटल मला वाटतं 3 रन या ठिकाणी मात्र काउंट केले जाणार आहेत आणि पहिल्या डावाचा खेळ संपलाय. काय मॅच रंगली आहे आणि संघाची धावसंख्या टोटल झाली 48 धावा आणि आता मात्र स्टार 11 कल्याण टीमला 49 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. दीपू मागून आला, 5 चेंडूंमध्ये 11 धावा बनवून गेला आणि टोटल धावसंख्या झाली 48. 49 धावांचा पाठलाग मात्र आता करावा लागेल. दोघांमध्ये विजेता म्हणून एक ड्रॉ उडवून टाकून ना, एक चिठ्ठी विजेत्याची बनवून टाका ना, विजेता म्हणून लिहा त्याच्यावर, या टीम मधला विजेता. थोडा वेळ आपला 5-10 मिनिटाचा जो काही असेल तो वाचेल, त्यांना बोलवणार तो येणार, पहिल्या 2 टीमची नावं लिहा आणि एक विजेता म्हणून यांचा जो विजेता असेल तो खेळणार. सिंपल. पण त्यांच्या समोर पाहिजे आता प्राइस, त्यांचा एक प्रतिनिधी दोन्ही टीमचा बोलवून घ्या ना, एक एक जर बसलेलेच असतील तर असं करू शकतो. तर वाटलं आता एकच केला, दोनच आहेत. चला आता मात्र 49 धावांच्या पाठलागाला सुरुवात होताना आपण बघणार आहोत. 49 टू विन इन रिमेनिंग 30 बॉल्स. 30 चेंडू आणि 49 धावांचा पाठलाग आपण बघत आहात. मंगेश नारकर मित्रमंडळाचे हे भव्य दिव्य आयोजन वाय चषक 2025 को पॉवर्ड बाय माननीय नगरसेवक युवा सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अमेय अरुण घोले साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. महत्वपूर्ण मॅच आहे. एक चिठ्ठी तुमचं आयुष्य बदलू शकेल. म्हणजे एक चिठ्ठी तुम्हाला 60,000चा मानकरी ठरवू शकते आणि उपविजेत्या संघाला मात्र 40,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. पण महत्वाचं काय आहे, कॅश प्राइज महत्वाचं आहे, पण वाय चषकाची ही मानाची प्रतिष्ठेची ट्रॉफी सगळ्यात महत्वाची आहे. पैसे तुम्ही खिशात ठेवू शकता, पण ही ट्रॉफी तुम्ही घरात अभिमानाने मिरवू शकता. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अजय आहे की विजय? विजय. या दोन भावांमधला गोंधळ आजपर्यंत काही संपलेला नाहीये. जितू आणि जितू सोबत विजय आलाय, माफ करा सिद्धू आलाय आणि बॉलिंग साठी विजय आलाय. आज अजय पडला म्हणून त्याला ओळखतोय सगळा वडाळा. त्याच्या पाठीला माती लागली आहे, पण जो पडतो तो घडतो. मैदानाची एक खासियत आहे. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चपराक लगावली आहे. बॉल चाललाय मात्र कलंगूट बीटच्या दिशेला. प्रेक्षकांनो हा बॉल तुमच्यासाठी पाठवलाय. तिकडे काय आमची पब्लिक, मगाशी मी जरासा फेरफटका मारून आलोय तिकडे. फेरफटका मारल्यानंतर असं वाटलं की एखाद्या गोव्याच्या बीचवर आलोय. पण ही मजा आहे. या 5 दिवसांमध्ये हा एक उत्सव आहे, एक महोत्सव आहे, एक सणाप्रमाणे ही स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय केली जाते संपूर्ण वडाळाकरांकडून. आणि या वेळेला आमच्या प्रेक्षकांना दिली जाणारी सलामी आहे. दर्शक दीर्घामे जातोय हा बॉल. आता पहिला बॉल चौकार आणि दुसराही बॉल चौकार. क्लास, दर्जा, ब्रँड. 49चा पाठलाग करायचा. 41 धावा अजूनही गरजेच्या आहेत. प्रेशर आहे असल्फा पॅकर वरती सुद्धा.
तुम्ही तुम हो तो क्या तुम हो, हम है तो क्या हम है। शाखों से टूट जाए ये पत्ते नहीं है हम, आंधी से कहो की जरा अपनी औकात में रहे। हा इशारा दिलाय जितूने मैदानामध्ये आल्यानंतर। 2 बॉल 2 चौकार ठोकले आहेत। तू दीपू आहेस तर मी पण जितू आहे। पहिला डाव तुझा होता, दुसरा डाव माझा आहे। आणि तिसरा बॉल आणि सलग 3 बॉल 3 चौकारांची हातिशबाजी आपल्याला पाहायला मिळते जितूच्या बॅट मधून। सचिन राणे आता मात्र नेल बाइटिंग मॅच। प्रेशर आलंय, फिल्डिंग मध्ये बदल। हा इरादा आहे, हा निश्चय आहे, हा निर्धार आहे। या वेळेला मात्र पुन्हा एकदा काय फिल्डिंग केली आहे, वा। पण जरा बघा खेळाडूच्या खांद्याला बहुतेक दुखापत झाली आहे का? नाही नाही नाही, इतक्यात हार मानणार नाही। भले मी ओव्हर 40 आहे पण हाडं अजून मजबूत आहेत माझी। अजय अजय जो पडतो तो घडतो। या मैदानाने खूप काही दिलंय, या मैदानाने मोठा मित्र परिवार दिलाय, या मैदानाने पैसा दिला, या मैदानाने ओळख दिली, या मैदानाने प्रसिद्धी दिली आहे। आणि त्या मैदानावरती मी पडलो तर मला काही फरक पडणार नाही, हे आज दाखवून दिलं अजयने। या वेळेला मात्र सिंगल। या वेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका आणि दीपूने मात्र केली आहे मिस्टेक आणि चुकीला माफी नाही। काय बॅटिंग चालू आहे, तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे। 24 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता। आज कल्याणची टीम सुद्धा ठरवून आली है कि बुलंद इरादों से लिखते हैं तकदीर अपनी, हमारी किस्मत भी हाथ के लकीरों की मोहताज नहीं। मंजिल क्या है, रास्ता क्या है, हौसला है तो फासला क्या है। जितूचे हे चौकार आपण बघूया, काय क्लासिकल अंदाजाने मात्र आज त्याने फटके खेळले आहेत। क्वालिटी क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतंय या रात्रीमध्ये। चोवीस बॉल आणि 31 धावांचा पाठलाग, 4 चौकार 2 सिंगल। मागील पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात। आणि उद्याचा दिवस, या स्पर्धेचा महत्वपूर्ण दिवस। उद्या आती क्या खंडाला नाही, आता क्या वडाला। काय वडाळ्याला, उद्या वया चषकाचा शेवटचा दिवस आहे। संदीप पहिला बॉल, या वेळेला बॅटची इनसाइड एज घेतली आहे, स्लिपच्या दिशेला बॉल चाललाय। दीपल शाह त्या ठिकाणी मात्र फिल्डरच्या भूमिकेत पोहोचतोय बॉलवरती। तोपर्यंत एक सिंगल तिकडे मात्र अंकित केली गेली आमच्या स्कोर कार्ड वरती बाळासरांच्या माध्यमातून। धावफलकाचा आकडा एक घर पुढे सरकतोय, 19 धावा।
49 बनवायचे आहेत, 30 ची अजून गरज आहे. 23 चेंडू आणि 30 धावा. मंगेश नारकर मित्रमंडळाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि आधारस्तंभ आहेत. हमारे नेता है बड़ी भोले, जिनका नाम है अमेय अरुण घोले. या वेळेला मात्र जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्ह, पण दीपू तिकडे पोहोचलाय. मॅच मध्ये रंगत वाढतीये, मॅच मध्ये चुरस वाढतीये, प्रेक्षकांचा इंटरेस्ट वाढतोय. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये या थंडीच्या वातावरणामध्ये प्रेक्षकांना आज विचार करायला लावणारी मॅच आहे. 20 धावा बिनगडी बाद, 2 सिंगल आलेत. स्ट्राइक वरती सध्या सिद्धू आणि बॉलिंग मार्क वरती संदीप. स्लेजिंग गरजेची आहे. आपसामध्ये पण त्याच्या तोंडामध्ये काहीतरी मंत्र चालू आहे. आणि या वेळेला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, पण फिल्डर तिकडे आलाय. आपल्या देवाची आठवण केली जाते. प्रत्येक खेळाडू मात्र आता मनामध्ये काहीतरी मंत्र जपतोय. कोणी ओम नमः शिवाय म्हणतोय, कोणी जय मल्हार म्हणतोय. उद्या रविवारचा दिवस आहे, कोणी स्वामी समर्थांचा मंत्र जपतोय. पण जो तो आपल्या देवाला आठवतोय की देवा आजची रात्र फक्त साथ दे, बाकी उद्याच आम्ही बघून घेऊ. नवस केलाय. या वेळेला मात्र मनगटी फटका खेळलाय आणि वा, जितूच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. काय फटकेबाजी चालू आहे जितूची. गॅप मध्ये फटका आणि गोलंदाजाला दिलाय झटका. आणखीन एक चेंडू सीमारेषा पार आणि धावा मिळतील 4 चेंडू पूर्ण 25 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. ओ पुन्हा एकदा दीपूच्या दिशेला. दीपू इतक्या सहजासहजी बॉल सोडणाऱ्यातला खेळाडू नाही आहे. एक विजय, एक अजय. सिद्धू आहे स्ट्राइकवर. या वेळेला टॅप केलंय. पुन्हा एकदा दीपूच्या दिशेला बॉल आलाय. सोपं नाहीये दीपूच्या हातातून बॉल सुटणं. कित्येक वर्षाचा अनुभव आहे. ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमधून 9 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमधून 18 आल्या. टोटल आपण जर पाहिलं तर 27. 13.5 धावांची सरासरी आणि धावसंख्या 2 ओव्हर नंतर बिनगडी बाद 27 धावा धावफलकावरती. 18 चेंडूंमध्ये अजून 22 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास 7.33 ची सरासरी, 7.33 चा रिक्वायर्ड रन रेट, 7.33 चा आस्किंग रन रेट आहे. कंपॅरिझन आपण बघतोय. असल्फा पॅकर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 15 वरती होती आणि स्टार 11 कल्याण हा संघ मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 27 धावांवरती आहे. म्हणजे कंपॅरेटिव्हली आपण जर पाहिलं तर स्टार 11 संघाचं पारडं थोडंसं जड आहे या सामन्याला घेऊन. ही स्टारकास्ट आहे. प्रत्येकाने आपापल्या काळामध्ये मात्र हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट गाजवलंय.
बाबू प्रदीप उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी मात्र आता सज्ज होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतोय तो सिद्धू. पहिला बॉल, पहिल्या चेंडूसाठी मात्र इशारा येतोय स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून. मात्र व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 28 धावा. पुन्हा एकदा मात्र चॉप करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला टॅप करायचा प्रयत्न होता, टपली मारायची होती, परंतु यॉर्कर लेंथ बॉल हाताळला गेला आणि तिथे मात्र सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी राहिले. आता मात्र स्ट्राईक जितूकडे जाते आणि जितू जेव्हा जेव्हा स्ट्राईक वरती आलाय जितूने एक तरी चौकार नक्कीच ठोकलाय. जितूला पाहिल्यानंतर मोहम्मद सिराजची आठवण तुम्हाला नक्कीच होईल. आणि यावेळेला बघा पण काय फिल्डिंग केली आहे. वा 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 मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत या फिल्डिंग साठी. अजय अजय आणि अजयच राहील. जिथे जिथे बॉल तिथे तिथे अजय. इथे पडायचं पण रडायचं नाही, लढायचं हे ठरवून आलाय अजय. या मैदानावरती जो पडतो तो घडतो आणि या वेळेला जबरदस्त बॅकअप. उगच नाही आयुष्यातली इतकी वर्ष क्रिकेटसाठी समर्पित केली आहेत अजयने. हा अनुभव आहे. या वेळेला खोलात टाकलाय. कमबॅक होतोय या वेळेला असल पॅकर टीमचा. 30 धावा धावफलकावरती. चौदा चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. स्कोरबोर्ड वरती सध्या आपण जर पाहिलं तर 19 धावांची गरज आहे स्टार 11 कल्याण टीमला जिंकण्यासाठी. सिद्धू स्ट्राईक वरती. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती SIDHU नाम है सिद्धू. सिद्धूच्या बॅट मधून हा चौकार. यावेळेला स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न आणि चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेटचं पतन होईल का? येस. शेवटी मास्टर माइंड कोण आहे? माने या ना माने मेरा नाम है सचिन राणे. देवा काळजी. चला पुढचा बॉल आपण बघूया. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पण कल्याण टीम सुद्धा या ठिकाणी माघार घेणारीतली टीम नाहीये. अजूनही सामना संपलेला नाहीये. जवळपास अजून 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडू आहेत ते 12 चेंडूंमध्ये 15 धावा. या ओव्हरमधून 7 धावा आल्या. एक विकेट मात्र त्या ठिकाणी गमावली गेली. पॉवर प्ले अजून बाकी आहे. जरा शार्पी वर घ्या. आणि पॉवर प्ले पंच कल्पेश त्या ठिकाणी आम्हाला सांगतायत पॉवर प्लेची ओव्हर आहे. जितू अजूनही मैदानावरती आहे. प्रेशर कुकर मॅच आहे. आता या कुकरला किती शिट्या द्यायच्या, किती रन खर्च करायचे, किती धावा बनवायच्या, दोन्ही बाजूला प्रेशर आहे.
परितोष आलेत बॅटिंगला नॉन स्ट्राईकला. जितू स्ट्राईकवर. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉल जातोय जमिनीला गुदगुल्या करत. सीमारेषा पार 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 चौकार. काय बॅटिंग केली आहे वा जितू वा. ओव्हर 40चा गट आहे आणि या वेळेला काय निर्णय येणार आणि रिव्ह्यूची मागणी. संदीप दादांना आधीच माहिती होतं. उठले जागेवरून लगेच निघाले आमच्या टीव्ही अंपायरच्या दिशेला. निर्णय अजून पेंडिंग आहे. टेम्पलीस घेतली आहे. लहानपणी आपण असा मोर लावायचा हाताला. धडधड धडधड होत आहे दोन्ही टीमच्या हृदयामध्ये. आणि पंचांचा निर्णय बॅटर आउट. ओयुटी आउट. मोठी विकेट आली आहे. जितू मात्र या वेळेला माघारी परतलाय. पण जितूची मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर जितूसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 10 चेंडू आणि 28 धावांची वादळी खेळी आज मैदानावरती तो साकार करून गेलाय. टोटल स्कोर झाला 38. त्यातल्या 28 जे आहेत त्या जितूने बनवले आहेत. आणि बॅटिंगसाठी आता मात्र कोण आले मैदानाच्या आतमध्ये हे जाणून घेऊया आपण. एका बाजूने आपण जर पाहिलं तर परितोष तर होताच पण जितूची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मयूर आलाय. विजय चौकारानंतर विकेट. जशास तसं उत्तर दिलंय. कमबॅक करायचंय. नावाला साजेसा असा खेळ दाखवायचा असल्फा पॅकरला. उगाच नाही आम्ही 6 पर्वाचे विजेते राहिलोय. 4 विकेट आणि 0. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता मात्र जिंकण्यासाठी गरजेची आहे. आणि या वेळेला स्विंग अँड मिस. परितोष बीट झालाय. सचिन राणे अपील करतायत पण त्या अपीलला मान्यता मिळालेली नाहीये. पंचांना आपण प्रेशराईज करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. संदीप वावडेकर आहे त्या ठिकाणी. दिग्गज पंच आहेत. अनुभवी पंच आहेत. चला टाइम अप. आठ चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल. आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. आज दिवसभर गाणं लागलं नाहीये पण या सिच्युएशनला एक गाणं तर नक्कीच लागलं असतं. मास्टर माइंड हाय यो दादा मास्टर माइंड हाय. मास्टर माइंड कोण आहे? सचिन राणे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती ही विकेट आली आहे. वा वा वा. सल्फा पॅकर
इतिहास है या मैदानावरचा, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. आणि त्याचं नाव आहे सचिन राणे, मास्टर माइंड कर्णधार या टीमचा. 6 बॉल 11चा सामना आता मात्र बघायला मिळेल प्रेक्षकांना. चला घाई करायची आहे, एक मॅच अजूनही बाकी आहे, ड्रॉ उडवायचा आहे. खेळ बाकी आहे. उद्या दिवस घालवायचा अजून, उद्या दिवस घालवायचा. 6 बॉल 11 धावा. दीपल शहा, छोटा पॅकेट बडा धमाका. ही रणनीती आहे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आलाय 4 4 4 4 चौका. पाहिजे 5 बॉल 5 चेंडू आणि 7 धावा. मित्रांनो काय मॅच रंगली है, बेस्ट वर्सेस बेस्ट. ना एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो. अगर ये टूर्नामेंट आपको जीतना है, आगे बढ़ना है, तो सिर्फ और सिर्फ बेस्ट के पीछे भागो. आणि बेस्ट कॉलनी बाजूला आहे. 42 वर 3, 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. मला वाटतं ही ओव्हर 40 गटाची फायनलच आहे. आणि दोन्ही भावांची उभा राहायची स्टाईल बघा, अजय आणि विजय, विजय आणि अजय. कॅमेरामॅन जरा फोकस करा. आणि हा डॉट बॉल, आणि हा डॉट बॉल. 4 चेंडू 7 धावा. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. दीपल शहा आणि समोर मात्र बॅटिंग साठी मयूर. यावेळेला अजय की विजय. आणि काय केलं इथे, हे प्रभु हे हरिराम जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ. अजय विजय, अजय की विजय, विजय. चुकीला माफी नाही. मॅच मध्ये आता मात्र ट्विस्ट आलंय. केलीये मोठी चुकी. प्रेशर आता वाढतोय मात्र पुन्हा एकदा फिल्डिंग टीमवर पुनरागमन होतंय स्टार 11 कल्याण टीमचं. आता 3 बॉल आणि 3 रनची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. काय मॅच आली आहे, 3 बॉल आणि 3 रन वरती. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. कधी असल्फा पॅकर तर कधी स्टार 11, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. चिठ्ठीवरती आम्हाला प्रश्न पडलाय की तिसरं नाव टाकायचं तर टाकायचं कोणाचं. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. जरा ही मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
वर्ल्ड कप आहे आणि या बॉलवरती फलंदाज बाद 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 विकेटचं पतन. या फटक्याला पाहिल्यानंतर फक्त ते गाणं आठवलंय, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि जो कोणी नडतो आम्हाला तो दिसतो डायरेक्ट ढगात. हा बॉल डायरेक्ट ढगात. मला वाटतंय आता दीपलला उद्या आईला परत सांगावं लागेल, मम्मी काले पची आवचू. एक बॉल आणि 3 रन, चौकार ठोकण्याशिवाय काही पर्याय नाहीये. पण जर मॅच बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर खेळावी लागेल. कॅमेरामॅन जरा फोकस. तुमच्याकडे येत असेल तर बॉलला अडवण्याचा प्रयत्न करू नका. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर वा 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 सचिन राणे. माने या ना माने, मेरा नाम है सचिन राणे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. काय मॅच रंगली होती मित्रांनो. मित्रांनो मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी जरा शेवटच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मास्टर माइंड सचिन राणे, व्हॉट अ मॅच. काय मॅच रंगली आहे मित्रांनो, जबरदस्त मॅच. दोन्ही टीम साठी मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी आम्ही करतोय. आणि या मॅचचा हारला मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नन अदर दॅन मास्टर माइंड, माने या ना माने, मिस्टर सचिन राणे. या माने साहेब, राणे साहेब दोघांनी, मला वाटतं तिन्ही टीमने आपण सगळ्यांनी यावरती, कारण आता चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत. सचिन राणे, सचिन राणे सर या सर, आपल्याला पुन्हा एकदा सामनावीराचा मानकरी या ठिकाणी घोषित केलं जाते. आणि त्याचबरोबर तिन्ही टीमचे कॅप्टन ओमकार मालाड, त्याचबरोबर असल्फा पॅकर, आणि त्या अगोदर